नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रोलॉजर गणेश लोंढे तुमचे श्री विघ्नहर्ता ज्योतिष परिवारमध्ये स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माहिती देत आहे. अगर तुमच्यावाले जर घरामध्ये जर जागे अभावी जर तुम्ही जर दक्षिणमुखी जर तुमच्यावालं जर किचन असेल, जर दक्षिणमुखी जर तुमच्यावालं किचन असेल म्हणजे दक्षिणेकडं तोंड करून जर तुम्ही जर स्वयंपाक जर करत असाल, तर तुम्हाला माझ्याकडून छोटे-छोटे 2 ते 3 इलाज उपाय तुमच्या या समस्येतून तुम्हाला बाहेर काढू शकते. आणि इलाज उपाय जर केले तर प्रत्येक समस्येला समाधान म्हणून आणि काही ना काही उपाय जर आपण करत राहिले तर नक्कीच त्यात ईश्वर कृपेने यश येते आणि आपल्या समस्येचं समाधान होते. तर दक्षिणमुखी जर किचन असेल काही कारणाअभावी, तर तसं किचन पूर्वमुखी जर असले तर सगळ्यात बेस्ट. पूर्वमुखी नसले तर तुम्ही उत्तरमुखीसुद्धा स्वयंपाक करू शकता. उत्तरमुखी नसेल तर पश्चिममुखीसुद्धा तुम्ही स्वयंपाक करू शकता. पण दक्षिणमुखी शास्त्रातनी फार अशुभ मानला गेलेला. तर दक्षिणमुखी किचनला अशुभ मानल्यामुळे तर दक्षिणमुखी किचनचे आपण वास्तूच्या हिशोबाने उपाय काय करावे? कारण की दक्षिणमुखी किचन जर असले तर स्त्रीला कमरेच्या विषयी आणि पायांच्या विषयी समस्या विशेष करून जाणवते. कारण किचनमध्ये सकाळी 1 तास आणि साधारणपणे संध्याकाळी 1 तास त्या स्त्रीला, त्या माऊलीला त्या ठिकाणी राहावं लागते. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जे पीडा होईल, सगळ्यात जास्त जे असर होईल, तर ते स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीवर होऊ शकते किंवा घरातील इतर स्त्रियांवरही काही वेळेस याचा प्रभाव पडलेला आहे. तर त्याच्यामुळे दक्षिणमुखी जर तुमच्यावाले जर किचनचा वटा असेल, तर दक्षिणमुखी किचनचा इलाज उपाय करण्यासाठी एक छोटाशी 2 ते 3 इलाज उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही अवश्य करून पहा. आणि पहिला उपाय आहे की दक्षिणच्या भिंतीला होम किंवा यज्ञ करताना साधूचे चित्र त्या भिंतीला लावावे आणि त्याच्या खालीच एक कुंकवाने सुंदर असं स्वस्तिक काढावे. आणि तिसरा इलाज उपाय आहे, तुम्ही त्या रूममध्ये सदैव लाल रंगाचा लाईट, सदैव लाल रंगाचा जो बल्ब असतो छोटासा, तो सदैव जळत राहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे राहूची एनर्जी त्या घरातनी एंटर करणार नाही. आणि मेन दरवाजावर सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक त्या ठिकाणी नक्की काढावे. तर या इलाज उपायाने तुमच्या घरामधील जे दक्षिणमुखी जे किचन असेल, तर त्याच्यावाले एक छोटीशी रेमेडी म्हणून हा इलाज उपाय करून पहा. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला नक्की यश मिळेल. मी गणेश लोंढे, श्री विघ्नहर्ता ज्योतिष परिवार.